नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा नवीन विषयासोबत माहिती बघूया। तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आज आहे संकष्टी चतुर्थी। कार्तिक महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला गणादीप चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते। या गणादीप चतुर्थीचं एक वैशिष्ट्य आहे की तिला काही विशिष्ट उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडचणी संपुष्टात येण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर कार्यसिद्धीसाठी सुद्धा या चतुर्थीला केलेली उपासना महत्त्वाची ठरते, फलद्रूप होत असते। तर मग अशा या गणादीप संकष्टी चतुर्थीला प्रारंभ होणार आहे सकाळी 7:33 आणि या चतुर्थी तिथीची समाप्ती असणार आहे उत्तर रात्री 4:26। या दिवशीचा जो काही चंद्रोदय असणार आहे तो चंद्रोदय होणार आहे रात्री 8:34। तर मग या चतुर्थी तिथीला काही विशेष उपाय केले जातात। कुठले आहेत ते उपाय ते जाणून घेऊया। मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थी तिथी येते, त्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते। आणि तीच कृष्ण पक्षात जेव्हा चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते। ज्या मुलांच्या पत्रिकेमध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळाचे दोष असतील, कुलदेवीचे दोष असतील तर गणपती बाप्पांची सेवा केल्याने त्या व्यक्तीला नक्कीच जीवनात फायदे होतात। त्यासोबतच गणपती बाप्पांना बुद्धीचं दैवत मानलं जातं आणि म्हणूनच अशा या बुद्धीचा दैवत असलेला गणपती बाप्पांची सेवा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होते। त्यासोबतच बुद्धी प्रदान करणाऱ्या या दैवताची सेवा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्नांचा सुद्धा नाश होत असतो। आणि म्हणूनच या गणपती बाप्पांची सेवा करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो अर्थातच संकष्टी चतुर्थीचा। आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे व्रतही केलं जातं। तर मग या संकष्टी चतुर्थीच्या अनुषंगाने काही उपाय केले जातात। त्यातले काही महत्त्वाचे उपाय आपण बघूया। त्यात सर्वप्रथम जो उपाय केला जातो तो अर्थातच सर्व कार्यसिद्धीसाठी केला जाणारा उपाय, किंवा मग असं म्हणूया की व्यक्तीला जीवनात जेव्हा जेव्हा एखादी परीक्षा असेल, एखादं मोठं डील करायचं असेल किंवा मग एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला त्या कामात यश येण्यासाठी कुठला उपाय केला जावा सर्वप्रथम तो बघूया। तर एक सुपारी घ्यावी आणि ती सुपारी गणपती बाप्पा समजून तिचं आपल्याला पूजन करायचं आहे। तर मग हे पूजन कशा प्रकारे करायचं? चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी एक सुपारी घ्यावी। त्या सुपारीला गणपती बाप्पा समजून पंचोपचार अथवा तुम्हाला येत असल्यास दशोपचार पूजन सुद्धा तुम्ही करू शकतात। सुपारीला गणपती बाप्पा समजून अथर्वशीर्षाने अभिषेक करावा। अथर्वशीर्षाने अभिषेक करताना तुम्हाला जर शक्य असेल तर 21 आवर्तन अभिषेक केल्यास अतिउत्तम, किंवा मग सुपारी ठेवून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकतात। तर मग या सुपारीला अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून देव्हाऱ्यात या सुपारीची स्थापना करावी। या सुपारीला गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहून फूल वाहावं, धूप दीप नैवेद्य दाखवावा। या प्रकारे पूजन केल्यानंतर नमस्कार करावा व येणाऱ्या 21 चतुर्थींपर्यंत या सुपारीचे याच पद्धतीने पूजन करावं। या पद्धतीने पूजन केलेल्या या सुपारीला जेव्हा केव्हा महत्त्वाच्या कामासाठी जायचं असेल, एखादं मोठं डील करायचं असेल किंवा एखाद्या मुलाखतीला जायचं असेल, इंटरव्ह्यूला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ही सुपारी सोबत घेऊन जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या असलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल। त्यासोबतच दुसरा जो काही उपाय आहे तो उपाय आपण बघूया। दुसरा जो काही उपाय आपण करणार आहोत तो उपाय अतिशय साधा, सोपा आहे आणि अतिशय अनुभव सिद्ध सुद्धा आहे। तर हा उपाय आहे गणपती बाप्पांचा गणेश कामाख्या मंत्र। या गणेश कामाख्या मंत्राचा जो काही उपाय करणार आहोत आपण तो या पद्धतीने करायचा आहे। ज्या मुलांना एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मग एखादी मुलाखत द्यायची असेल किंवा एखादी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत अवघड जातोय पेपर किंवा मग खात्री नसेल, तर जसं आपण आता कार्तिक महिन्याच्या अनुषंगाने प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा सेवा बघितलेली आहे त्याच पद्धतीने या गणेश कामाख्या मंत्राची सुद्धा सेवा केल्याने आपल्याला फायदा होतो। तर या गणेश कामाख्या मंत्राचा जो काही जप आहे तो आपल्याला 21 वेळा करायचा आहे। 21 किंवा 43 दिवसपर्यंत ही सेवा करायची आहे। गणेश कामाख्या मंत्र आहे ओम गंग गणपती नमः, ओम सर्व विघ्न विनाशने कामक्षाय स्वाहा, ओम शम शाम शिम शिम ह्रीम क्लीम श्रीम फट स्वाहा। या पद्धतीने थोडासा मंत्र मोठा असला तरी सुद्धा याच पद्धतीने मंत्र
21 वेळा जप करायचा आहे। या मंत्राचा जप करत असताना शक्य झाल्यास लाल फूल हातात घ्यावं। जर ते शक्य नसेल तर अक्षता, लाल अक्षता करून घ्याव्यात। त्या हातात घेऊन त्या जप झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी वाहाव्यात। मग आता गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरात स्थापित असेल देवघरात तर तिला वाहाव्यात। तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन वाहिलं तरी अतिउत्तम। पण जर एखाद्याला मंदिरात जाता येत नसेल तर त्याने घरात देवघरातल्या गणपती बाप्पांना सुद्धा अक्षता वाहिल्या तरी तुमचं काम मार्गी लागेल। अनेक महत्त्वाची जी काही अडलेली कामं असतील त्या कामांमधून तुम्हाला जर खरोखर मार्ग दिसावा असं वाटत असेल तर या गणेश कामाख्या मंत्राचा जप करू तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ शकतात। अनेक मुलांना इंटरव्ह्यूला जायचं असतं किंवा मग स्पर्धा परीक्षांमध्ये यश पाहिजे असतं तर त्यासाठी सुद्धा हा मंत्र खूप उपयोगी पडतो। आणि जसं की अभ्यासाला जोड नाही, अभ्यास तर करावा लागेलच, मात्र केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि वेळेवर तो आठवण्यासाठी या मंत्राचा उपयोग आपल्याला नक्कीच तुमच्या जीवनात होईल यात शंकाच नाही। तर मग अशा पद्धतीने आत्ताच या व्हिडिओमधून आपण जे काही 2 उपाय बघितलेले आहेत ते दोनही उपाय अत्यंत अनुभव सिद्ध आहेत। तुम्ही जरूर करून पहा। या उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात जे काही अडथळे निर्माण होत असतील, जे काही महत्त्वाची कामं अडलेली असतील तर त्या अडलेल्या महत्त्वाच्या कामांमधून तुम्हाला नक्की मार्ग सापडेल, अडचणीतून नक्की मार्ग सापडेल। म्हणून ह्या गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या अनुषंगाने तुम्ही हे उपाय करावे। मात्र त्यासोबत अजून एक उपाय सांगते बघा। जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत दोष असेल, मग तो मंगळाचा दोष असेल किंवा कुलदेवीचा दोष असेल, तर मग अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा सांगितली जाते। तर ती गणपती बाप्पांची सेवा कशा पद्धतीने करावी, तर अशा मुलांनी जर अथर्वशीर्षाचं पठण केलं, एखाद्या मुलाच्या पत्रिकेत जर मंगळाचा दोष असेल, प्रखर मंगळ असेल, कडक मंगळ असेल, असं काही म्हणू देत, पण जर मंगळाचा दोष असेल तर तो दोष परिहार होण्यासाठी किंवा त्याला मंगळाच्या त्रासातून रिलीफ मिळण्यासाठी सुद्धा अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं किंवा अथर्वशीर्षाचं पठण करण्यासाठी सुचवलं जातं। तर मग अथर्वशीर्षाचं पठण झालं, सुपारीचा उपाय झाला, त्याचबरोबर आपण 21 वेळा गणपती बाप्पांचा जो काही गणेश कामाख्या मंत्र आहे त्याच्या जपाचा वापरसुद्धा उपयोगसुद्धा जीवनात करू शकतात। या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून आपण हे 3ही उपाय जाणून घेतले। तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच। या उपायांचा तुमच्या भावी जीवनात नक्कीच फायदा होईल, तोही तुम्ही करून घ्यावा। विद्यार्थी दशेत असेल त्यांनाच फक्त बुद्धीची गरज नसते, तर प्रत्येकालाच जीवन जगताना बुद्धीची आवश्यकता असते, म्हणून कोणीही हा उपाय करू शकतो। अगदीच एखादा व्यक्ती असेल जो नोकरी करतोय आणि नोकरी करता करता त्याला काही अडचणी वाटत आहेत, प्रमोशनमध्ये त्याला अडथळे निर्माण होत आहेत, तर अशा व्यक्तीने सुद्धा हा उपाय जर कधी केला ना तर त्याचं प्रमोशनसुद्धा होण्यास मदत होईल। म्हणून असा हा प्रभावी उपाय, प्रभावी मंत्र तुम्ही नक्की करून पाहावा। आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर जर आपण अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।